तर नमस्कार फॅमिली मी निघालो आहे बीडला मस्त गॉगल वगैरे घालून, परंतु एका शेतकऱ्याची इमर्जन्सी कांद्याला वस्त्रे पाडायचं काम आलं। मी बीडवरून आल्यावर पाडतो म्हणालो, पण त्यांनी काय ऐकलंच नाही की पावसा पाण्याचं पाडून जा म्हणे। मग काय मला परत गॉगल कपडे काढून टाकावे लागले आणि दुसरे कपडे घालून मला जावं लागलं वसारे पाडायला। जायला 10 मिनिटं लागले, वसारे पाडायला 8 मिनिटं लागले, कारण की 5-6 घंटेचं वावर होतं। मग काय वसारा पाडून निघालो मी आणि माझा मित्र बीडला। तर आम्हाला उशीर झाला आणि आता ही कसली गर्दी आहे, ही गर्दी आहे पारगावची सप्त्याची सांगतेची गैनतगडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे डीजे व JCBच्या ताफ्यासकट मिरवणूक चाललेली ते पाहून तिथून दर्शन घेऊन आम्ही पुढे रस्ता काढत निघालो। मग पुढे आल्यानंतर गाडीत भरलं घासल्यात म्हणजेच पेट्रोल बरं का। मग निघालो 120च्या स्पीडने। माझे तर पार डोक्याचे केसच उपडण्याची वेळ आली, तर भाऊ काय मागं पुढे बघत नव्हतं बरं का। मग आलो आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी RTO ऑफिसला। मित्राची हेवीची ट्रायल होती, मग काय ट्रायल दिली आणि निघालो माघारी। पण पोटामध्ये जरा भूक लागल्यासारखं झालं होतं बरं का। मग आमचं ठरलं शिरूर मधील हॉटेल सिद्धेश्वर येथे पुरी भाजी खायचं। मग निघालो बीड टू शिरूर। आभाळ तर खूपच आलेलं होतं बरं का। शिरूर जवळ आलो आणि पावसाने सुरुवात केली बरं का। मग आलो आम्ही हॉटेल सिद्धेश्वर वरती, पुरी भाजी खाल्ली आणि मस्तपैकी घराकडे निघलो बरं का। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं बरं का। शिरूर का तर माझ्या गावाचा तालुका आहे बरं का। पाऊस काय आज आम्हाला काय घरी जाऊन द्यायला गेलाय बरं का। शिरूर मधून थोडं पुढं आलं, लगेच पावसाने जोरदार सुरू केली बरं का। मग काय तोंडाला रापराप पाऊस लागत होता। मग आम्ही ठरवलं आता पाऊस कमी झाल्याशिवाय घरी जायचंच नाही। मग आम्ही गाडी वळवली की पेट्रोल पंप। आता आम्ही पाऊस उघडेपर्यंत इथेच थांबणार आहेत बरं का। तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या। जर युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तोपर्यंत राम राम, बाय बाय, हर हर महादेव।